नागपूरमध्ये वाढत्या वाहन चोरीच्या घटनांवर लगाम घालत क्राईम ब्रँचच्या वाहन चोरी विरोधी पथकाला मोठं यश मिळालंय। 4 चाकी वाहन चोरीच्या प्रकरणाचा पर्दाफाश करत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून चोरीची कारही जप्त करण्यात आली आहे। वाठोडा पोलीस ठाणे हद्दीत चांदवारी नगरातील रहिवासी गणेश गढीकर यांनी आपली मारुती ब्रेझा कार घरासमोर पार्क केली होती। अज्ञात चोरट्यांनी ही कार चोरून नेल्याची तक्रार त्यांनी पोलिसात दिली होती। तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। तपासादरम्यान क्राईम ब्रांचच्या वाहन चोरी विरोधी पथकाला सीसीटीव्ही फुटेज मिळाले। या फुटेजच्या आधारे मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी सोनेगाव पोलीस ठाणे परिसरात सापळा रचला। संशयित कार अडवून चालकाची चौकशी केली असता त्यानं आपलं नाव मृदांग उर्फ मृणाल प्रकाश सोरदे असल्याचं सांगितलं। पोलीस चौकशीत त्यानं आपला साथीदार हिंगणघाट येथील रहिवासी असलेला आशिष ईश्वर कांबळे याच्यासोबत मिळून कार चोरी केल्याची कबुली दिली। पोलिसांनी त्यांच्याजवळून चोरीची कार, गुन्ह्यात वापरलेली ॲक्टिवा जप्त केली आहे। चोरट्यानं दिलेल्या माहितीनुसार तो याआधी ही कार खरेदी करू इच्छित होता आणि त्यानं डीलरला काही रक्कमही दिली होती। मात्र नंतर डीलरनं ही कार दुसऱ्याला विकली। या कारची एक चावी मृदांगकडे असल्यानं त्यानं हिंगणघाट येथील आपल्या साथीदारासह मिळून कार चोरी केली। आरोपी मृदांगच्या फरार साथीदाराचा शोध घेत आहेत।